श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, भोगी हा मकर संक्रांतीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो। विशेष करून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये भोगीच्या दिवशी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यासाठी विशिष्ट झाडांच्या पानांचा उपयोग केला जात असतो। यामुळे केवळ आध्यात्मिक शुद्धता वाढते असेच नाही, तर कुटुंबात सुख, समृद्धी, धनसंपत्ती आणि शांती येते यासाठीही याचा उपयोग केला जातो। असं मानलं जातं की मकर संक्रांती म्हणजे आपल्यासाठी केवळ एक सण नाही, तर गोडवा, समृद्धी आणि शुभत्वाचा आरंभ करणारा पर्व देखील मानला जातो। भोगीच्या दिवशी सकाळी काही विशिष्ट झाडांची पाने आपल्या घरामध्ये आणल्यानंतर जीवनात सुख, शांती आणि धनप्राप्तीचे योग नक्कीच जुळून येतात। तर मग आपल्याला खास एका विशेष महत्त्वाच्या झाडाचं पान तोडून आणायचं आहे आणि त्या पानांचं आपल्याला पूजन करायचं आहे। तर ती कोणतं झाड आहे, कोणत्या झाडाचं पान आपल्याला आणायचं आहे, ते कोणत्या वेळेमध्ये आणायचं आणि कशा पद्धतीने पूजा करायची याबद्दलची सविस्तर माहिती मी आज तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर भोगी हा सण विनय, श्रद्धा आणि निसर्गाशी जोडलेला आहे। या दिवशी आपण आपल्या घरात वाईट ऊर्जा नष्ट केली पाहिजे व चांगल्या ऊर्जेचं स्वागत करायला हवं। यासाठी झाडांची पाने ही खास महत्त्वाची भूमिका बजावत असतात। झाडे घरासाठी ऊर्जा व निसर्गाचा आशीर्वाद आणतात अशी आपल्या संस्कृतीची मान्यता देखील आहे। तर कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे आणि त्या झाडांचं काय महत्त्व आहे बघा। त्या दिवशी भोगींच्या दिवशी आपल्याला सकाळीच लवकर उठायचं आहे आणि तुळशीची पानं आपल्याला घरात सकारात्मकता आणि आरोग्य टिकून ठेवण्यासाठी आपल्याला आणायची आहे। तर कडुनिंब, आता वाईट ऊर्जांना बाहेर काढण्यासाठी आंब्याच्या झाडांची पाने घरात श्रीमंती आणि यशासाठी उपयोग केला जातो। पिंपळाचं झाड पितरांचा आशीर्वाद घरात आणण्याचे प्रतीक म्हणजे पिंपळाचं झाड। त्याचबरोबर बेलपत्र, आता देवाच्या आशीर्वादासाठी आणि धार्मिक ऊर्जा वाढविण्यासाठी ही पाने फक्त धार्मिक दृष्ट्या महत्त्वाची नाही, तर ती आपले आयुष्य बदलत असलेले वसुधैव कुटुंबाचे तत्व सांगण्यासाठी खूप प्रभावी ठरतात। तर आता पाने कधी आणि कशी आणायची, तुम्हाला यापैकी कोणत्याही एका झाडाचं पान घ्यायचं आहे। सर्व झाडांची पानं घेण्याची काही गरज नाही। तर पाने आणण्याची आता कोणती योग्य वेळ आहे बघा। भोगीच्या दिवशी सकाळी 5 ते 8 या वेळेत सकाळी लवकर आपल्याला सूर्य उगवण्याआधी झाडापासून पाने तोडली पाहिजे। हे करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। त्याचबरोबर झाडांची पाने तोडताना नम्रतेने झाडांची आपल्याला क्षमा मागायची आहे आणि झाडांच्या काठी उगीच तोडफोड आपल्याला करायची नाही, म्हणजे फांद्या वगैरे आपल्याला तोडायच्या नाही आहे। तर आपल्याला एकच पान झाडाचं तोडायचं आहे। तर बघा, पाने घरात कशी ठेवायची, ही पानं आणल्यानंतर आपल्याला ती पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा पहा। तुळशीची पानं देवाच्या पायाशी आपल्याला ही पानं अर्पण करायची आहे, म्हणजे चरणाजवळ आपल्याला अर्पण करायची आहे। आता खास करून आंब्याची पानं, तर आंब्याची पानं आपल्याला दारावरती, आपला जो मुख्य मेन प्रवेश दरवाजा आहे, मुख्य दार आहे, तर त्या दारावरती आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण करायचं आहे। त्याचबरोबर पिंपळ आणि कडुनिंब, तर ही पानं आपल्याला आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे। त्याचं कारण म्हणजे ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात। तर आपल्याला ही पानं आता अशीच ठेवायची नाही, त्या पानांना आपल्याला हळदी, कुंकू, अष्टगंध लावायचा आहे, अक्षदा लावायच्या आहे थोड्याशा, आणि पिवळी फुलं अर्पण करायची आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये 4 कोपऱ्यामध्ये 4 ही पानं ठेवायची आहे। तर झाडांच्या पानांनी आपल्या आयुष्यात आशीर्वाद निर्माण होतो असं देखील
मानलं जातं, त्यामुळे याचा योग्य प्रकारे सन्मान करावा आणि कोणताही उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करावा। त्याचबरोबर भोगीच्या दिवशी झाडांची पूजा करायची असते, कारण झाडे ही पर्यावरणासाठी महत्त्वाची आहेत। ती केवळ आध्यात्मिक लाभ देत नाहीत, तर आपल्याला ऑक्सिजन, खाद्यपदार्थ तसेच शुद्ध हवेचा पुरवठा करतात। तुम्ही एक झाड तोडत असाल तर दुसरीकडे झाड लावायला विसरू नका। निसर्ग जगवणे आपले आद्य कर्तव्य आहे। घरात सुख शांतीसाठी आता उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघा। भोगीच्या दिवशी झाडांच्या पानांचा सन्मान करून आपण केवळ देवांचे आशीर्वाद मिळवत नाही, तर प्रत्येक पान आपल्याला सुख, शांती आणि समृद्धीचे संदेश देत असते। तर हा संदेश आपल्याला या सुंदर सणांतून मिळत असतो। आता तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही झाडाची 5 पाने आणायची आहे। तुम्हाला एका झाडाचं आपल्याला एक पान तोडायचं आहे। आणि जसं की आता पिंपळाची पानं, तर आपल्या घरामध्ये 4 कोपरे असतात, तर आपल्याला 4च पानं तोडायची आहे। विनाकारण जास्त पानं तोडून आपल्याला ती वाया घालवायची नाही आणि झाडांनाही दुःखी करायचं नाही। कोणत्याही झाडाचं पान तोडण्या अगोदर आपल्याला त्या झाडांना हात लावून नमस्कार करायचा आहे, क्षमा मागायची आहे की मी यासाठी या उपायांसाठी किंवा या सेवेसाठी ही तुमची पानं घेत आहे, कृपा करून मला आज्ञा द्या, अशी झाडांना प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही पानं तोडून घ्यायची आहे। आणि नंतर आता ज्यांना शक्य असेल त्यांनी हा उपाय सकाळी करा, ज्यांना नाही शक्य झालं, कारण आता मकर संक्रांती म्हटल्यानंतर आपल्या महिलांची खूप गडबड असते, घाई असते, बरीचशी कामं आपल्याला करावी लागत असतात आणि एक्स्ट्राची कामं आपल्या मागे असतात। आता एकटी स्त्री म्हटल्यानंतर एवढं आपल्याला हे झेपत नाही, तर आपल्याकडनं जसं होईल तसं करायचं आहे। तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या वेळेला केला तरी देखील चालणार आहे, संध्याकाळी केला तरी काही हरकत नाही। फक्त आपल्याला पानं दिवस माळवण्याच्या अगोदर घरामध्ये तोडून आणून ठेवायची आहे। का झाडाला आपल्याला संध्याकाळच्या वेळी स्पर्श करायचा नाही, कुठल्याही झाडांचं पान आपल्याला अजिबात तोडायचं नाही। तर दिवस असताना उद्या दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही मनोभावे ही पानं घरामध्ये आणून ठेवली आणि तुमच्या वेळेनुसार जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं देखील आपल्याला फळ नक्कीच प्राप्त होतं। कोणताही उपाय सेवा करताना पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केल्याने आपल्याला नक्कीच फलप्राप्ती होते। तर अशा पद्धतीने उपाय तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने भोगीच्या दिवशी करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जावा। भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ